सकाळच्या मननचिंतनामध्ये एस चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आपण विजय संगीतातून गीत क्रमांक 49 गाणार आहोत. ख्रिस्ताचे गोड नाम सर्वत्र गाजवा. मंडळीच्या चालीवर आपण गाऊ 49 गीत क्रमांक. ख्रिस्ताचे गोड नाम सर्वत्र गाजवा. मनी मुखी सुवंद्य नाम, मनी मुखी सुवंद्य नाम सदैव वागवा, सदैव वागवा. चला हो मिळूनी सुस्वर संगीत गाऊ, सुमधुर नाम गाऊ. त्या सुवंद्य येशूचे प्रभाती उठुनी मध्यानी रात्री. प्रभूसी धन्यवाद द्या, प्रभूसी धन्यवाद द्या. अतुल्य नाम गा, अतुल्य नाम गा. चला हो मिळूनी सुस्वर संगीत गाऊ, सुमधुर नाम गाऊ. त्या सुवंद्य येशूचे आजारी संकटी स्मराते गोड नाम. प्रभू येईल धावूनी, प्रभू येईल धावूनी. ते घेता श्रेष्ठ नाम, ते घेता श्रेष्ठ नाम. चला हो मिळूनी सुस्वर संगीत गाऊ, सुमधुर नाम गाऊ. त्या सुवंद्य येशूचे वैर्याते सांगता क्रोधासी हटवे. ते दुष्टहीन पापिया, ते दुष्टहीन पापिया. देवाशी भेटवी, देवाशी भेटवी. चला हो मिळूनी सुस्वर संगीत गाऊ, सुमधुर नाम गाऊ. त्या सुवंद्य येशूचे देवासी भव्यते सुवंद्य येशू नाम. मधापरीस गोडते, मधापरीस गोडते. ते पाप्या तारिते, ते पाप्या तारिते. चला हो
स्वर संगीत गाओ सुमधुर नाम गाओ त्या सुवंद्य येशूचे. प्रियजन हो, आजचं सकाळचं जे मनन आहे ते सन्मान्य रेव्हरंड LP वळवी पाळक साहेबांकडून आहे. येणाऱ्या वचनासाठी व आजच्या दिवसाच्या सुरुवातीसाठी आपण प्रभूची कृपा मागणार आहोत. आदरणीय रेव्हरंड सुनील लोंढे पाळक साहेब, मी आपणाला विनंती करतो, कृपा करून आपण पुढे या सुरुवातीची प्रार्थना करा व येणाऱ्या वचनासाठी देखील प्रभूचं सहाय्य तुम्ही मागा. प्रार्थना करू. आमच्या प्रिय देव बापा, पुन्हा एकदा आजच्या सकाळी या प्रातकाळी पुन्हा तुझ्या चरणाजवळ आम्ही येत आहोत यासाठी की प्रभू देव बापा, आज तू आमच्यावरती विपुल करुणा केलेली आहे. गत रात्री तू आम्हा प्रत्येकाला उत्तम प्रकारे सांभाळलं, रक्षण केलंस आणि हा सुंदर दिवस पुन्हा एकदा तू आमच्या आयुष्याला लाभू दिलास. त्याबद्दल आम्ही मनापासून तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. आम्ही तुझे आभार मानतो कारण की तू आमच्या प्रार्थना ऐकणारा, आमचं अश्रू पुसणारा, आमचं समाधान करणारा, आम्हाला धीर देणारा, आमचा आश्रय, आमचं दुर्ग तूच आहेस प्रभू. जगाच्या अनेक प्रकारच्या या उलाढालीमध्ये आम्ही जीवन जगत असताना, अनेक प्रकारच्या चढ उतारामध्ये जीवन जगत असताना प्रभू देव बापा, आम्हाला केवळ तुझंच आशा आहे, तुझ्यावरती आमची भिस्त आहे. पुष्कळ वेळेस आम्ही खचून जातो, आमचं मनोधैर्य प्रभू अस्थिर होतं प्रभू परिस्थिती पाहत असताना, परंतु आम्ही तुझ्याकडं आमची दृष्टी लावतो प्रभू, कारण की तू आम्हाला सर्व प्रकारचा आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. जीवन देतो, आरोग्य देतो, आमचं समाधान करतो, आम्हाला धीर देतो. जीवनामध्ये पुढं वाटचाल करण्यासाठी पुन्हा एकदा तुझ्या वचनाप्रमाणे आम्हाला तू मार्गदर्शन करतो. त्याबद्दल तुझ्या आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आज पुन्हा एकदा देवबापा, आजची या दिवसाला सुरुवात करत असताना आम्ही तुझ्या कृपेच्या पंखाखाली येतो. देवबापा, तू आम्हाला सहाय्य कर, आशीर्वाद दे आणि जे काय प्रभू तू आमच्यावरती अनंत उपकार केले आहे त्याचं पुन्हा एकदा स्मरण करून आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. देवबापा, पुन्हा एकदा आमची प्रार्थना आहे देवबापा, आमच्या मंडळीला तू आशीर्वाद दे. आज जे तुझ्या दासाकडून जे काय वचन प्रभू आमच्या प्रती येईल ते तू आशीर्वादित कर. तुझा पवित्र आत्म्याचा स्पर्श प्रभू तू त्यांच्या जिभेवट्याला कर आणि देवबापा, त्यांच्याद्वारे पुन्हा एकदा नव्याने तू आमची भेट घे आणि आम्हाला आशीर्वाद दे. आमच्या मंडळीला आशीर्वाद दे, जे ऑनलाईन तुझं वचनाचं लाभ घेत आहेत देवबापा, त्यांनासुद्धा आजच्या या वचनाकडून, आजच्या भक्तीकडून देवबापा तुझा आशीर्वाद त्यांना लाभू दे आणि आम्हाला सर्वांना प्रभू एक पुन्हा एकदा तुझ्या वचनामध्ये दृढ आणि मजबूत कर. आमची वाढ व्हावं असं तुझी इच्छा आहे, म्हणून देवबापा आम्ही पुन्हा एकदा आमची दृष्टी तुझ्याकडं लावतो. देवबापा, आम्ही सर्व तुझ्या कृपेच्या स्वाधीन होतो. आजचा दिवस आमच्यासाठी तू आशीर्वादित कर दे बापा. जे काय काम करू, जे काय करू प्रभू, ते सर्व आमच्या कुटुंब लेकरांसाठी प्रभू तू आशीर्वादाचं कारण व्हावं. त्यासाठी सर्वांचं तू सहाय्य कर. शिक्षणामध्ये, कामामध्ये, नोकरी व्यवसायामध्ये जे काय करतील देवबापा, त्या सर्वांमध्ये देवबापा तुझा आशीर्वाद प्रत्येकाला तू दे अशी नम्र प्रार्थना करतो. सर्व मंडळीतील सर्व दुःखित परिवार, निळ्या प्रकारच्या आजारी आहेत त्यांनासुद्धा प्रभू आम्ही त्यांचीसुद्धा आठवण करतो. त्यांनासुद्धा बरं वाटू दे. दुःखित परिवारांना समाधान दे आणि सर्वांचं तू सहाय्य कर अशी नम्र प्रार्थना करतो. येशूच्या प्रियानाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. ऑनलाईन पाहणारे प्रियजन व उपस्थित असलेल्या सर्व मंडळातर्फे मी मान्य रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब तुमचं स्वागत करतो आणि विनंती करेन की पाळक साहेब आपण पुढे येऊन वचनाची सेवा करावी. यावेळेस परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे आम्ही या नवीन वर्षामध्ये आलेलो आहोत आणि यासाठी मी स्तोत्र 91 आजच्या मननासाठी घेतलेलं आहे. स्तोत्र संहिता 91 हे स्तोत्र मननासाठी घेतलेलं आहे. ते या प्रकारे मी देवाचं वचन वाचतो.
जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारद्याच्या पाशापासून, घातकमारीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस शस्त्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातात लक्षवधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेस लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यात तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याजवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. प्रार्थना करू 2 शब्द. पवित्र सर्वशक्तिमान प्रेमळ जिवंत स्वर्गीय प्रेमळ पित्या, तू आमचा पिता आहे आणि तू आमची काळजी घेतो. तू आमच्यासाठी तरतूद करतो आणि तू आमच्याकडे आपली दृष्टी लावून प्रभू तू आपल्या समक्षतेने आमचा बचाव करतो म्हणून धन्यवाद देतो. आज तुझ्या पवित्र वचनामधून तुझे स्वर्गीय विचार जे या नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेले आहोत आणि ही वचने प्रभू आमच्या जीवनासाठी एक आशा देणारी, प्रेरणा देणारी, मार्गदर्शक अशी व्हावी म्हणून पवित्र आत्म्याची योगे, या वचनाची योगे तुझी विचार प्रभू तुझ्या लोकांपर्यंत आमच्या जीवनासाठी जात असताना ते विश्वासाने आम्ही स्वीकारावे आणि त्या विश्वासाचा आधार बनवून प्रभू आम्ही तुझ्या सर्व समर्थ समक्षतेमध्ये सदैव असावे म्हणून तुझी कृपा, दया, दृष्टी पुरीव ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. काही वर्षापूर्वी एका देवाच्या दासाने एक दृष्टांत पाहिला आणि तो दृष्टांत त्याने या प्रकारे पाहिला. तो देवाची सेवा करीत होता. देवाच्या लोकांसाठी अश्रू ढाळीत गुडघ्यावर राहून सेवा करीत असताना दृश्य आणि अदृश्य प्रकारच्या सर्व प्रकारच्या संकटांना, विपत्तीला तो तोंड देत असताना आत्मिक संघर्ष तीव्र होत गेला आणि त्याने एक दृष्टांत त्यावेळेस पाहिला की असंख्य शत्रू त्याच्या पाठीस लागलेले आहे आणि तो धावत आहे, तो धावत आहे, तो थकून गेलेला आहे आणि शत्रू जे त्याच्या पाठीस आहे ते म्हणतात की आता हा पकडला जाईल, हा आपल्याला धरला जाईल, अशा प्रकारचे शब्द त्याच्या कानी पडतात आणि तो धावत आहे, धावत आहे आणि काही क्षणानंतर तो एका उंच पर्वतावर जाऊन बसतो आणि त्या ठिकाणी ते शत्रू पोहोचू शकत नाही आणि एका खाईमध्ये ते पडतात आणि त्यांचा आक्रोश तो ऐकतो की आम्हाला देखील वाचवा. हा दृष्टांत त्या सेवकाने पाहिला आणि त्याला स्तोत्र संहिता 91 याची आठवण त्याला झाली. या ठिकाणी सर्व शक्तिमान परमेश्वराच्या पंखाखाली आश्रय घेणे. आमचा देव सर्व समर्थ परमेश्वर आहे आणि त्याच्या समक्षतेमध्ये
जे देवाचे लोक आश्रय घेतात त्यांचा सदैव बचाव होतो. या नवीन वर्षामध्ये आम्ही प्रवास या जगामध्ये उपरी म्हणून करीत असताना आम्हाला ठाऊक नाही आमच्या जीवन प्रवास काळामध्ये प्रत्येक दिवसाला आमच्या जीवनासाठी काय आहे हे आम्ही ओळखू शकत नाही. परंतु देवाचं वचन काय सांगत आहे? काही धोके आमच्या वाटेत दबा धरून बसतात. आमच्या मार्गामध्ये काही संकटे आहे, धोके आहे, दबा धरून बसतात. काही कावेबाज अचानक आमच्या अंगावर येतात. काही भये आमच्या स्वतःच्या कल्पनेमधून असतात आणि काही वैरभाव दाखवणारी असतात. 12 आणि 13 वचन जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा काय समजतं पहा. याकरता आम्हाला 91 मध्ये काय म्हटलेलं आहे देवाचं वचन, तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर या तुडवीत चालशील, असं म्हटलेलं आहे. काही वैरभाव दाखवणारी असतात. काही आमच्या जीवन पथ्यावर ते असतात. आम्ही प्रवास करतो, आम्हाला ठाऊक नाही आमच्या मार्गामध्ये दबा धरलेले वैरभाव धरून अशा अनेक प्रकारच्या शत्रूंना परिस्थितीला आम्हाला जावं लागतं. आणि जीवन हे असंच संघर्षाने भरलेलं आहे. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये या गोष्टींचं महत्त्व फार मोठं आहे. एक व्यक्ती विश्वासाच्या योगे जेव्हा परमेश्वराशी आरंभ करून जीवन जगतो त्यावेळेस त्याचं जीवन अशा प्रकारच्या संघर्षाने घेरलेलं, संघर्षामधून चालणारं आणि संघर्षाला तोंड देत जाणारं जीवन असतं. आणि म्हणून या जीवनाची कल्पना किंवा जीवनाची वास्तविकता देवाच्या वचनामधून आम्हाला पाहायला भेटते आहे. परंतु देवाचं वचन काय सांगत आहे? सरळ साधा देवाच्या वचनावरील विश्वास आम्ही आमच्या जीवनामध्ये एक निष्कपट विश्वास जो देवावरील वचनावर आणि आम्हाला स्वरक्षणाच्या एका भक्कम ठिकाणी आम्हाला आश्रय मिळतो. आम्हाला एका भक्कम ठिकाणी आश्रय मिळतो. देवाचं वचनावरचा आमचा विश्वास आणि आम्हाला स्वरक्षण मिळते. आणि दिव्य वैयक्तिक पाखर देवाची समक्षता त्याच्या जीवनामध्ये विराजमान होते. त्याच्या मार्गात पावलोपावली हे दिव्य रक्षक असतात. पहा तुम्ही वचन वाचा, 11 वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो काय म्हटलेलं आहे, कारण तुझ्या मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. आम्हाला कळत नाही, आम्हाला समजत नाही, परंतु ज्यावेळेस आमचं जीवन आम्ही विश्वासाने त्या परमेश्वराच्या वचनानुसार आम्ही त्याचा आश्रय घेतलेला आहे. आमच्या अवतीभोवती अदृश्य अशा प्रकारचं संकटे असतात ज्याची आम्हाला जाणीव नसते, परंतु परमेश्वराला ठाऊक असतं तो आमचा पिता आहे, तो आमचं स्वरक्षण करतो. काय म्हटलेलं आहे की दिव्य स्वरक्षणाचा एक समुदाय देव आमच्या संगती सदैव ठेवत असतो. तुम्ही देवाच्या महान सेवकांची अनेक पुस्तकं वाचा आणि त्यांच्या सेवेकाळच्या जीवनामध्ये त्यांनी घेतलेले अनुभव आणि देवाने केलेलं स्वरक्षण याविषयी त्यांच्या पुस्तकामधून ज्यावेळेस आम्हाला त्यांची साक्ष आम्हाला वाचायला मिळते तेव्हा आम्हाला समजतं की परमेश्वर त्यांच्या मार्गामध्ये पावलोपावली हे दिव्य स्वरक्षण परमेश्वर पाठवत असतो. या नवीन वर्षामध्ये प्रियजन हो, तुम्ही आणि मी प्रवास करीत असताना परिस्थिती अतिशय गंभीर आणि कठीण आहे. आमच्या प्रत्येक पावलावर आम्हाला स्वरक्षणाची गरज आहे. कोणत्या दिशेने आम्ही जावं, कसं पाऊल टाकावं, कुठे आम्ही स्थिर राहावं, कुठे थांबावं आणि कुठे आम्ही धावावं, हे जे अचूक मार्गदर्शन या कठीण समयामध्ये देवाच्या वचनानुसार आमच्या जीवनामध्ये आम्हाला हवं आहे. परंतु परमेश्वर त्याच्या वचनामधून आम्हाला सांगतो की दिव्य स्वरक्षण परमेश्वर
त्याच्या लोकांसंगती सदैव ठेवत असतो. हे सत्य कधी विसरू नका. स्वरक्षण निश्चित आहे. देवाचं वचन काय सांगत आहे? स्वरक्षण हे निश्चित आहे. स्तोत्रकर्त्याची वैयक्तिक साक्ष आहे. हे देवाचं वचन लिहिणारा देवाचा दास काय म्हणतो? हे स्वरक्षण देवाने निश्चित केलेलं आहे. किती एक समाधान देणारं सत्य आहे. देवाचे लोक या जगामध्ये उपरी आणि प्रवासी असताना स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे कशा प्रकारचे संकटे आहे. या अंत समयामध्ये सैतान क्रोधाविष्ट होऊन त्याच्या निवडलेल्या लोकांकडे, विश्वासणाऱ्याकडे तो आपलं सर्व बळ, सर्व युक्त्या आणि सर्व सामर्थ्य घेऊन त्यांच्याकडे जात असताना परमेश्वर आपल्या लेकरांना कसं सोडेल? स्वर्गीय पिता कसं आपल्या लेकरांना सोडून देईल? आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो, त्या ठिकाणी तो म्हणतो स्वरक्षण हे निश्चित करण्यात आलेलं आहे. जेव्हा आमचा विश्वास देवाच्या वचनावर आधारलेला आहे, देवाच्या वचनामध्ये आमचा विश्वास मुळावलेला आहे, त्या वचनानुसार आम्ही रचले जात आहोत आणि अशा विश्वासामध्ये आम्ही परिपक्व आहोत. जेव्हा आम्ही परमेश्वराला हाक मारतो तेव्हा तो परमेश्वर आमची ढाल आणि कवच बनतो. तू मला हाक मार, मी तुला उत्तर देईन. 16 वचन पहा. संकट समयी तू मला हाक मारशील, मी तुला उत्तर देईन. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळे अनुभव असतील. आम्ही अनेक वर्ष सेवा केलेली आहे. आम्ही अनेक वर्ष प्रभूमध्ये आमचं जीवन आम्ही जगलेलं आहोत. मग देवाचे दास असो किंवा विश्वासणारे असो, आमच्या जीवन मार्गावर आम्हाला या गोष्टींचा अनुभव लहान मोठ्या प्रमाणात आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की स्वरक्षण निश्चित परमेश्वराने केलेलं आहे. ही माझी वैयक्तिक साक्ष आहे. 2 काय म्हणतो? परमेश्वराचा मी आश्रय, परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असं म्हणतो. तो माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. काय म्हणतो? त्याची वैयक्तिक साक्ष आहे. मी आश्रय कोणाचा केलाय? मनुष्याचा केला नाही. मी मनुष्याचा केला नाही. मी माझा आश्रय परमेश्वराचा केला, कारण तो माझी ढाल आणि कवच आहे. ही साधने आम्हाला दिसतात. ढाल आणि कवच हे काय करतात? मनुष्याचं रक्षण करतात. त्याला युद्ध समयी, संकट समयी स्थिर करतात, बचाव करतात. आणि म्हणून तो म्हणतो 3 ते 8 या वचनामध्ये काय म्हणतो? 3 ते 8 वर्षामध्ये त्यांनी वैयक्तिक साक्ष देऊन कथन केलेलं आहे. कथन केलेलं आहे त्याने. वैयक्तिक साक्ष काय म्हणतो? निश्चित परमेश्वराचा मी आश्रय केलेला आहे. आणि याविषयी तो 3 ते 8 वचनामध्ये तो कथन करतो. आणि काय म्हणतो, काय सांगतो? पारद्याचा पाश, घातक मरी पासून तुझा बचाव, तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल आणि कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी व भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. काय म्हटलं 8वं वचन? मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. हे कथन त्याने केलेलं आहे. त्याची वैयक्तिक साक्ष आहे, त्याचा वैयक्तिक अनुभव आहे. त्याला खात्री झाली मी परात्पर परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आश्रय घेतलेला आहे. स्वरक्षण निश्चित आहे. ज्याचा मी आश्रय घेतलेला आहे तो परमेश्वर कसा आहे? उत्पत्ती 14 आम्ही वाचू. उत्पत्तीचं पुस्तक आम्ही काढूया आणि कोणी पण वाचू शकता. 14वा अध्याय आणि 18 ते 22 ही वचने आहेत. उत्पत्ती याचा 14वा अध्याय. मला त्यामधून एक शब्द फक्त घ्यायचा आहे, परंतु वाचलेलं बरं आहे. 14वा अध्याय आणि 18 पासून काय म्हटलेलं आहे?
बस इथपर्यंत आम्ही पाहतो की अब्राहम हा युद्ध करून एक विजय संपादन करून जेव्हा आला तेव्हा त्याने ओळखलं मल्कीसदेकाचा देव तो आपला देव आहे. अब्राहमाने हे ओळखलं. तो सर्वभौम सामर्थ्य आहे, सर्वभौम परमेश्वराचं सामर्थ्याने पटवलं. आणि त्याचे संदर्भ वचने काही तुम्हाला देतो. 17वा अध्याय 1 वचन, 28वा अध्याय 3 वचन, 35वा अध्याय 11 वचन, उत्पत्तीच्या पुस्तकामधून मी सांगत आहे. 43वा अध्याय 14 वचन आणि 48वा अध्याय 3 वचन. या संदर्भामध्ये एक गोष्ट आम्हाला वारंवार पाहायला भेटते आहे. तो म्हणतो सर्व समर्थ परमेश्वर. या सर्व संदर्भामध्ये एक शब्द वारंवार आलेला आहे, सर्व समर्थ परमेश्वर. मी आश्रय कुठे केला आहे? सर्व समर्थ परमेश्वर, जे देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटत आहे. 49 आणि 25 मध्ये या ठिकाणी पाहिले आहे. आणि सर्व समर्थ जो एल शादाई परमेश्वर आहे, मनुष्याचा प्रत्येक अडचणीत तो सामर्थ्य पुरवतो. ज्यावेळेस या सर्व गोष्टींचा विचार आम्ही जेव्हा करतो तेव्हा आम्हाला समजतं, या सर्व गोष्टींचा विचार आम्ही देवाच्या वचनामधून ज्यावेळेस आम्ही करतो तेव्हा आम्हाला समजतं, जीवनातील धोके, त्यांच्यापासून संरक्षण, आमच्यावर येणाऱ्या आणि आकस्मिक संकटे. परंतु परमेश्वराने आम्हाला अभिवचन दिलं आहे. रोमकरासपत्र 8 आणि 28 वाचा पाळच आहे. रोमकरासपत्र 8 आणि 28 ही वचने आम्हाला काय शिकवतात? स्वरक्षणाचे अभिवचन, आमच्यावर अकस्मात येणारे संकटे. परमेश्वराचे स्वरक्षणाचे अभिवचन आणि देवावरील विश्वासणारा या संकटाकडे त्याचं एक पाहायचा दृष्टिकोन. आणि या ठिकाणी काय म्हणतो? पारधी, फासे, पाश, जाळे, फसवणारा, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी जीवन प्रवासामध्ये येत असतात. आता त्यामध्ये फार डेंजर अशा प्रकारचे पाश आकर्षक असतो आणि तो सहसा समजत पण नाही. आणि त्यामध्ये जो अडकतो तो सहसा सुटत पण नाही. अशा स्थिती आम्हाला देवाच्या वचनाच्या आधारे समजून घेता येईल की ज्याच्यावर परमेश्वराचा क्रोध होतो तो अशा पाशामध्ये पडतो, असं देवाचं वचन सांगतं आहे. मग द्रव्यलोभाचा पाश असतो, परस्त्रीचा पाश असतो आणि असे अनेक प्रकारचे पाश ज्यामध्ये मनुष्य सापडतो त्यावर परमेश्वराचा क्रोध असतो असं म्हटलेलं आहे. तो सुटत नाही सहसा आणि आकर्षक असतं. आणि अशा प्रकारचे 8 आणि 9 सर्व प्रकारचे स्वरक्षण करण्याचं परमेश्वर अभिवचन देतो. तो म्हणतो, मी तुझी ढाल आहे, मी तुझा सर्व समर्थ परमेश्वर आहे, तू आमचा आश्रय आहे. आम्ही उत्पत्तीपासून आम्ही अनेक लोकांचं जे कुलाधिपती होऊन गेले त्यांच्या जीवन चरित्राकडे पाहतो तेव्हा त्या लोकांनी परमेश्वराचा आश्रय घेतलेला आहे. अनोळख्या उपरी ठिकाणी राहत असताना या सर्व समर्थ देवाने अद्भुत प्रकारे त्यांचं स्वरक्षण केलं. तो त्यांचा ढाल आणि कवच झाला. हे त्यांच्या जीवन अनुभवावरून त्याने लिहून ठेवलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थेच्या सावलीत राहील. संकटे अनेक प्रकारची आहे. जीवनपथावर आमच्या जीवनाच्या प्रत्येक जीवनपथावर आमचं संरक्षण, सर्व मार्गाने येणारी संकटे व धोके स्वतःला देवाच्या संरक्षणाखाली ठेवावे, देवाच्या संरक्षणाखाली आम्ही ठेवावे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, बलाढ्य शक्ती आहे, त्यांची कारस्थाने आहेत, त्यांचे धोके आहे आणि ते कोणत्या प्रकारे माध्यमातून येतात हे पुष्कळदा आम्हाला कळत नाही. आणि अशा जीवनपथावर येणारे संकटे, जीवनात अकस्मात येणारे संकटे आणि अशा सर्व संकटापासून संरक्षण करण्याचं अभिवचन स्तोत्रसंहिता 91 मध्ये प्रत्येक देवावर प्रेम करणारा, विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला देवाने हे संरक्षणाचं अभिवचन दिलेलं आहे. आणि म्हणून 14 ते 16 या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? स्वरक्षणाची दिव्य अभिवचने. 8 वचने आहे या ठिकाणी. 14 ते 16 यामध्ये 8 अभिवचने आहेत. तो म्हणतो, मी मुक्त करीन, हस्तक्षेप परमेश्वर करणार. ज्यावेळेस आम्ही अशा संकटाने घेरलेलो आहे आणि चारी बाजूनी आम्हाला कोणत्या प्रकारची बचावाची आशा दिसत नाही,
ज्या प्रकारे एखादा मनुष्य दलदलीमध्ये फसलेला आहे आणि जसा हालचाल करतो तसं अधिक तो खाली जातो, अशा स्थितीमध्ये परमेश्वर आपला हात लांब करून त्याला बाहेर काढतो. हस्तक्षेप परमेश्वर करतो. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, मी मुक्त करीन, मी हस्तक्षेपाची कृती करीन, मी संरक्षण करीन, धोक्याच्या पातळी संरक्षण करीन. म्हणजे ज्या ठिकाणी धोका आहे त्या धोक्याच्या स्थितीपासून परमेश्वर पलीकडे आम्हाला नेऊन ठेवेल, उच्च स्थळी असं म्हटलेलं आहे. एखादं लहान लेकरू घरामध्ये खेळतं आणि खेळता खेळता आम्हाला दिसतं की आमचं लहान लेकरू घरामध्ये खेळत आहे, त्याला समजत नाही. आणि खेळता खेळता ते विस्तवाकडे जात असताना घरातली वडीलधारी माणसे किंवा कोणी एक अचानक जातं आणि त्याला उचलून दूर नेतं. परमेश्वर आमचा पिता आहे. या जगामध्ये आम्ही राहत असताना त्याला ठाऊक आहे माझं लेकरू अशा प्रकारच्या स्थितीमध्ये जात आहे, तेव्हा देव आपली कृती हस्तकृती करतो आणि त्या स्थितीमधून त्या धोक्याच्या पातळीच्या पलीकडे सुरक्षित स्थळी परमेश्वर नेऊन ठेवतो. तो म्हणतो की मी हस्तक्षेप करीन, मी मुक्त करीन, संरक्षण करीन आणि तुला उच्च स्थळी मी सुरक्षित ठेवीन. अजून काय म्हटलंय, तुझ्या प्रार्थनेचं उत्तर द्यायला मी सदैव तत्पर आहे आणि संकट समयी मी तुझ्याबरोबर असेन. ही अभिवचने दिलेली आहे, ही अभिवचने दिलेली परमेश्वराने. स्तोत्रामध्ये आम्ही जेव्हा खोल नाही पण वरवर जेव्हा त्याचं मनन चिंतन करतो त्यावेळेस आम्हाला समजतं की संकट समयी परमेश्वर आमच्याबरोबर असण्याचं अभिवचन दिलेलं आहे आणि त्याची वैयक्तिक आमच्या जीवनामध्ये एक समाधान देण्याचं त्याने अभिवचन दिलेलं आहे. फक्त अटी काय आहे, परमेश्वर का म्हणतो, तू माझ्यावर भाव ठेव, म्हणजे माझ्यावर तो विश्वास ठेव. सदैव तू माझ्यावर विश्वास ठेव आणि सदैव माझ्या नावाची जाणीव सदैव तुझ्यामध्ये असू दे. काय म्हटलेलं आहे, सदैव तू माझ्यावर विश्वास ठेव, माझ्या नावाची जाणीव असू दे, तू माझ्यावर प्रेम कर, मी तुला मुक्त करीन. पहा, देवावर विश्वास ठेवून त्याच्यावर प्रेम करणं आणि त्याच्या नावाचं सतत जीवनामध्ये स्मरण करणं. देव म्हणतो ही अभिवचने तुमच्याकडे चालत येतील आणि तो परमेश्वर संकट समयी तुमची आणि माझी ढाल या नवीन वर्षामध्ये होईल. आम्ही त्याला हाक मारूया. तो आमचा पिता आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये तो आमचं रक्षण करेल. देव बाप या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देव. प्रियजन हो, फारच प्रेरणादायी असं देवाचं पवित्र वचन आमच्याकडे आलेलं आहे आणि या आलेल्या वचनाला आपण सन्मान देऊया. मी पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो आजच्या या सुंदरशा वचनाच्या सेवेसाठी. सगळ्यांच्या वतीने रेव्हरंड विश्वास पाडवी यांना मी विनंती करणार आहे, सरतेशेवटी तुम्ही प्रार्थना करायची आहे. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांना मंडळीच्या वतीने शुभेच्छा देतो. उत्कर्ष हर्षानंद कालू, सौ वैशाली शैलेश डलगे, अनन्या प्रशांत अदमाने, मेघना शिंदे, रिया पोकर्णा आणि रिंका पवार या प्रियजनांचा जन्मदिवस आहे. देवबाप यांना आशीर्वादित करो. सोबतच प्रियजन हो, आपण चांदेकर सिस्टरची आठवण करूया. त्यांचं पायाचं ऑपरेशन झालं, सुट्टी दिली, आता त्या घरी आहेत. तर त्यांना चांगलं आरोग्य मिळावं यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. सोबतच जे परीक्षा देणारे विद्यार्थी आहे, कारण की आता प्रिलिम सुरू होत आहे शाळेच्या, त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. रेव्हरंड विश्वास पाडवी पुढे येतील व प्रार्थना करतील. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, येशू ख्रिस्तामध्ये आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आभार मानतो. प्रभुदेव बापा, हा एक नवीन आणि सुंदर दिवस तू आम्हा सर्वांच्या आयुष्याला दिलास. प्रभू, खरोखर तू आमच्यावर दया केलीस, आमच्यावर तू करुणा केलीस आणि जिवंतांच्या भूमीवर तू आम्हाला ठेवलंस. प्रभू, या तुझ्या दयेबद्दल, तुझ्या करुणेबद्दल सदैव आम्ही ऋणी असावं, सदैव आम्ही तुझे आभार मानावे. असंच प्रभू आमच्या जीवनामध्ये कार्य कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजचं वचन प्रभू तुझ्या दासाकरवी आमच्याकडे आलेलं आहे आणि त्या वचनाचा आम्ही स्वीकार करत असताना जो तू परात्पर परमेश्वर आहे, जो तू सर्व समर्थ परमेश्वर आहे, जो तू सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे, त्या तुला सामर्थ्य आहे. प्रभुदेव बापा, या भूतलावर जे तुझे लोक आहेत, जे विश्वासणारे आहेत, जे प्रभू तुझी भक्ती आणि आराधना करतात, जे तुझं स्मरण करतात, जे प्रभू या पृथ्वीवर तुझं नाव गाजवितात,
त्या सर्वांसाठी प्रभू एक सुरक्षित अशी व्यवस्था तू केलेली आहे. आणि प्रभुदेव बाप्पा, हे रहस्य समजण्यासाठी आम्हाला तुझ्या आश्रयाच्या पंखाखाली आलं पाहिजे, कारण तू आमचा सर्व गोष्टींचा सांभाळ करता परमेश्वर तू आहे. आणि स्तोत्रकर्त्याने प्रभू आपला जीवनाचा पूर्ण भरोसा, आपला हवाला तुझ्यावर टाकलेला आहे. आणि तो विश्वासानं प्रभुदेव बाप्पा तुझ्यावर आपलं सर्व जीवनाचं ओझं टाकून स्वस्थ उभा आहे आणि तो साक्ष देत आहे. परमेश्वरा, खरोखर तो प्रभू तू आमचा चांगला परमेश्वर आहेस. आणि म्हणून प्रभुदेव बाप्पा, हा अनुभव आमच्या प्रत्येकाच्या जीवनात यावा, रोजच्या दैनंदिन जीवनात आमचा अनुभव असावा. म्हणून परमेश्वरा, या दिवसामध्ये जो तो सांभाळ करता परमेश्वर आहे, त्या परमेश्वराकडे पाहत आम्ही आमचं जीवन जगावं. एवढंच नव्हे तर प्रभू, जे आयुष्य तू आम्हाला दिलेले आहे त्या आयुष्यामध्ये प्रभुदेव बाप्पा आम्ही सदैव तुझ्यावर विसंबून आणि अवलंबून राहावं अशी कृपा तू आमच्यावर कर. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीच्याच दिवसापासून प्रभुदेव बाप्पा आम्ही खरोखर तुझ्याकडे पाहत आम्ही आमचं जीवन जगावं. ज्याप्रमाणे इस्रायल लोकांसाठी प्रभुदेव बाप्पा तू मेघस्तंभाची व्यवस्था केली आणि रात्री प्रभू अग्निस्तंभाची व्यवस्था केली. आणि ज्या ज्या वेळेला प्रभू अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ हालत होते त्या त्या वेळेला इस्रायल लोक आपला प्रवास चालवित होते. परमेश्वरा, आमच्या जीवनाचा प्रवास ह्या वर्षभरामध्ये असाच असावा. आमच्या जीवनाच्या प्रवासामध्ये सदैव प्रभुदेव बाप्पा आम्ही त्या मेघस्तंभाकडे आणि अग्निस्तंभाकडे पाहत असावं. म्हणून आमच्यावर तू कृपा कर. आम्ही आमच्याच भरोशावर, आमच्या शक्तीवर, आमच्या ज्ञानावर अवलंबून राहू नये, तर प्रभुदेव बाप्पा आम्ही सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून राहावं अशी कृपा तू आमच्यावर कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. कारण तो आमचा विश्वासाचा उत्पाद करता परमेश्वर आहे. तो आमचा विश्वासू परमेश्वर आहे. म्हणून आम्ही विश्वासानं प्रभू आमच्या जीवनाचा भार तुझ्यावर टाकून जगावं अशी कृपा तू आमच्यावर कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभुदेव बाप्पा, आजच्या दिवशी मंडळीमध्ये जे निरनिराळ्या प्रकारचे विषय आहेत परमेश्वरा, ते हृदयासमोर ठेवत असताना प्रभू आम्ही आजारी जणांची आठवण करतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभुदेव बाप्पा, जे कोणी वार्धक्यामुळे आजारी आहे आणि प्रभुदेव बाप्पा अनेक प्रकारच्या शारीरिक विकृती आहेत, अनेक प्रकारचे आजार आहेत परमेश्वरा, दुखणी आहेत देव बाप्पा, अशा सर्व आजारी जनांना आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. प्रभू, या दिवसामध्ये त्यांना तुझा आधार हवा आहे. या दिवसामध्ये तुझं सामर्थ्य, तुझ्यापासून येणारं अद्भुत आरोग्य त्यांना हवं आहे परमेश्वरा. ते त्यांना तू द्यावंस आणि खरोखर प्रभुदेव बाप्पा तू किती चांगला आहे याचा अनुभव त्यांना तू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आम्ही सिस्टर चांदेकरची देखील आम्ही आठवण करतो देव बाप्पा, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू, गेल्या दिवसामध्ये त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि प्रभू अतिशय कठीण परिस्थितीमधून प्रभू त्यांना जावं लागत असताना जे उपचार, जे ऑपरेशन्स त्यांच्यावर होत आहे, जे काही प्रभुदेव बाप्पा त्यांच्यासाठी प्रयत्न केले जात आहे, त्या सर्व गोष्टीमध्ये प्रभू तुझं सामर्थ्य त्यांच्यावर तू ओतून दे, यासाठी की देव बाप्पा तुझा विश्वासणारा कितीही प्रभू दुर्बळ असला, तुझा विश्वासणारा कितीही आजारामध्ये असला, तरी पण प्रभू जेव्हा तू दया करतोस त्यावेळेस प्रभू तो चालू लागतो. जेव्हा तू दया करतोस त्यावेळेस त्याला नवीन सामर्थ्य प्राप्त होतं. म्हणून प्रभू आम्ही चांदेकर सिस्टरला तुझ्या स्वाधीन करतो देव बाप्पा, त्यांच्यावर तू कृपा कर आणि पुन्हा एकदा त्यांना ऑपरेशनमधून तू उभं कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. देव बाप्पा, आम्ही नंदुरबारमधील सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि प्रभू निरनिराळ्या प्रकारच्या दवाखान्यांमधून आणि प्रभुदेव बाप्पा वैद्यकीय सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांमधून प्रभुदेव बाप्पा आम्ही सगळ्यांची आठवण करत असताना आम्ही प्रार्थना करतो. प्रभुदेव बाप्पा, मानवजातीची ही अद्भुत सेवा आहे आणि प्रभुदेव बाप्पा मानवजातीची सेवा करण्यासाठी रोगी, निरनिराळ्या प्रकारचे दुखणेकरी प्रभू जेव्हा येतात त्यावेळेस प्रभू मानवता दृष्टिकोन समोर ठेवून तुझं भय धरून प्रभुदेव बाप्पा या सर्व उपचार करणाऱ्यांनी प्रभू ह्या लोकांची सेवा करावी, त्यांना औषधं द्यावी आणि त्यांना बरं करावं. यासाठी परमेश्वरा जे दान त्यांना तू दिलेलं आहे त्या दानाचा उपयोग करीत प्रभुदेव बाप्पा या सर्व आजारी जणांची सेवा करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आणि सर्व सेवेकरांना तू आपली कृपा पुरव, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आज प्रभुदेव बाप्पा ज्यांचे जन्मदिवस आहे अशा सगळ्यांची आम्ही आठवण करत असताना आम्ही या सर्व जणांसाठी प्रभू तुझी स्तुती करतो.
गेलं वर्षभर त्यांचा तू प्रतिपाळ केला. वर्षभरात लागणारी कृपा त्यांना तू पुरवलीस. आरोग्य दिलं, मार्गदर्शन केलं. सर्व प्रकारच्या अपघातांपासून, सर्व प्रकारच्या रोगराईपासून त्यांचं तू रक्षण केलेलं आहे. परमेश्वरा, आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. म्हणून प्रभुदेवापा, उत्कर्ष हर्षानंद कालू, वैशाली एस ढलगे, अनन्या प्रशांत अदमाने, मेघना शिंदे, रिया पोखरान आणि रिंकू पवार या सर्व जणांची आम्ही आठवण करत तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि त्यांच्यासाठी हीच प्रार्थना करतो. येणारं वर्ष त्यांच्यासाठी सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं आणि निरनिराळ्या प्रकारच्या ज्या सेवांमध्ये ते असतील, निरनिराळ्या प्रकारचे उद्देश त्यांच्यासमोर असतील, त्या सर्वांमध्ये त्यांना यशस्वी तू कर. सर्वांमध्ये त्यांना तू भरपूर यश दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या दिवसाबद्दल पुन्हा एकदा आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. येणाऱ्या दिवसात प्रभुदेवापा, निरनिराळ्या प्रकारच्या लेकरांची परीक्षा आहे परमेश्वरा, त्यांची देखील आम्ही आठवण करतो आणि हीच प्रार्थना करतो. प्रभू, परीक्षेसाठी जी तयारी ते करत आहे त्यानुसार प्रभू त्यांना तू उत्तम प्रकारचं ज्ञान दे, बुद्धी दे, एकाग्र चित्त दे आणि परीक्षेची तयारी त्यांनी लक्षपूर्वक करावी आणि परीक्षेच्या दिवसांमध्ये सर्व प्रकारचं आरोग्य त्यांना मिळावं म्हणून देखील त्यांनी काळजी घ्यावी. आणि प्रभू, तू कृपा करणारा आहे, तुझी प्रार्थना त्यांनी करावी असं देखील तू दयेने आणि कृपेने होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. यावेळेला आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या स्वाधीन होतो. आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी एक उत्तम प्रकारचा दिवस जावा, आरोग्याचा दिवस जावा आणि प्रभू, निरनिराळ्या सेवा ज्या आमच्या हातात तू दिलेल्या आहे त्या सेवा करत असताना चांगल्या सेवा आमच्या हातून घडाव्या म्हणून लागणारी कृपा पवित्र आत्म्याद्वारे तू आमच्यावर कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करू. त्यानंतर सन्मान्य पठारे पाळकसाहेब पुढे येऊन आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर, या वर्षामध्ये सर्वांबरोबर, जे ऑनलाईन जोडले गेले त्यांच्याबरोबर आणि ज्यांचे जन्मदिवस आहे अशा आमच्या प्रिय भावा बहिणींबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्यासाठी सूचना आहे. उद्या गुरुवार, उद्या सकाळचं जे मनन आहे ते सन्मान्य पास्टर रविकांत गावित यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.